नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी ऋतुपर्ण बोडेकर. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मंडपी सजवायला. आम्हाला ना तिरडा आणि सोनतीळ लागतं, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर माझ्याबरोबर आहे माझी बारकी बहीण गार्गी, ईश्वर आणि सोनू. तर आम्ही आता चाललो आहे. बघूयात कुठे भेटतात. काय दिसलेले नाही आहेत, पण आता थोडे तरी आणायला लागणार, कारण की मंडपीला सजवायला लागतातच त्याच्यासाठी. चला मग जातो आम्ही. आत्ताच पाऊस पडला, वातावरण बघा मळबट झालंय सगळं. आणि मगाशी आम्ही होतो एकत्र तेव्हा ही मेंबर नव्हती, ती आता आली आहे. छत्र्या घेतल्यात काय सगळ्यांनी? चला आता आम्ही जातोय. आणि आता जमलं तर आम्ही गणपती शाळेत पण जाऊ मूर्ती बघायला. हे बघा डोंगर. आणि हे आहे ते हे तिरडा. तर हे लागतात आम्हाला मंडपी सजवायला, बांधायला लागतात. इथे भरपूर भेटले. सोनतीळ आता बघायला पाहिजेत. ते तोडायचे एवढे एवढे असे. आणि अजून एक मेंबर आलाय आमचा, आर्यन. मागून आलाय तो. आता पाऊस भरलाय रे. बरं झालं इथेच भेटला आपल्याला तिरडा. सोनतीळ तिथे थोडे दिसत आहेत. तोड. होय. काकी कुठे चालली? मित्रांनो, आम्हाला आता तिरडा एवढा भेटलाय, भरपूर झाला मंडपी सजवण्यासाठी. तर आता सोनतीळ बघतो आम्ही. मित्रांनो, हे बघा सोनतीळ. सूर्यफुलासारखं दिसतं ना, पण ते सोनतीळ आहे. हा लांबडा तोड जरा. एक एक नको, पटपट तोड. ईश्वर तोड. अरे ना, आता झोपेतूनच उठून आलाय. गेलेले नाही वाटत तुझे. आणि ते आहे ते आमचं मागामदेव मंदिर, सुंदर असा. आणि हा इकडे सर्व तिरडा उगवलाय. मित्रांनो, आम्हाला सोनतीळ आता एवढं भेटलंय मंडपी बांधायला, पुरे होईल तेवढं. आणि हे आहे ते आमचं मगामदेव मंदिर. आणि तुम्हाला आवाज येत असेल तर त्या साईडला आहे आमची सुक नदी. थोडं थोडंसं पाणी दिसत असेल. मित्रांनो, आम्ही आता मंडपीला
तिरडा आणि सोनतीळ काढून झालो आहे आणि आता आमचं ठरलं आहे की आम्ही आता गणपती शाळेत चाललो आहे जरा गणपती बघायला. आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहे. आणि येऊन आम्हाला आता डेकोरेशन पण करायचं आहे, त्यासाठी आम्ही आता लवकर जाऊन येऊ. मित्रांनो, आम्हाला आमच्या जाताना वाटेत नदी भेटते, तर इथे ना पूर आलेला त्या दिवशी, तर पाणी इथपर्यंत झालेलं भरपूर. आणि ब्रिजला ना जरा असं लागायला कमी होतं तेवढं आलेलं पाणी, म्हणजे भरपूर आलेलं. मी व्हिडिओ असेल तर टाकेन, बघा तुम्ही. आणि हा ब्रिज पण खूप जुना आहे. आता ही आमची सूक नदी आणि हे आहे व्ह्यू आमचा गावाकडचा. आता आम्ही आलोय अरोळे गावात आणि आता सुतारवाडीत जाऊ. तर तिथे आहे आमची गणपती शाळा. पाऊस आलाय, आज पाऊस आहे. आणि उद्या आहे आमच्या गणपती बाप्पांचं आगमन. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हे नवीनच बांधलं आहे आमच्या अरोळे गावात विठ्ठल रखुमाई मंदिर. तर ह्या साईडला आहे आणि इथे आहे ती आमची गणपती शाळा ह्या साईडला सुतारवाडीत. गाड्या भरपूर लागल्या आहेत, गणपती न्यायला आले आहेत लोक. आदल्या दिवशी घेऊन जातात काय काय. आम्ही आहे ते त्याच दिवशी नेतो गणपती बाप्पांना. आमच्या घरात त्याच दिवशी आगमन होतं गणपती बाप्पांचं. चला आता जाऊयात शाळेत. तर मित्रांनो, आम्ही ना मूर्ती चॉईस केली, पण व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की गर्दी आहे तिथे. माणसं नेत आहेत बाप्पांना, त्याच्यामुळे. तर आता मूर्ती आता तुम्हाला उद्याच दाखवतो आगमना दिवशी. चला तर मग जाऊयात. आता आम्ही चाललोय, पाऊस पण आलाय आणि घरी जाऊन डेकोरेशन पण करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता लवकर चाललोय. आता आम्ही आलोय घरी आणि आता तयारी डेकोरेशन जी चालू असेल तर ती पण तुम्हाला दाखवतो. चला तर जाऊयात. आमचे 2 जण गेले आहेत पुढे आणि शेंडेफळ आमच्याबरोबर आहे. शेंडेफळ छोटा. मित्रांनो, आता डेकोरेशन चालू झालं आहे आणि मंडप आता सजवत आहेत. मंडपी, शेरवड, कांगण्या आणि सर्व लावत आहेत. बांधून लावायचं.
कांगण्या, शेरवड आणि असं बांधताय हे दोघं. आणि हे मगाशी आम्ही आणायला गेलो ते सोनतीळ आणि तिरडा, हे पण बांधायचं आहे. तर आधी हे बांधून घेतोय. आणि आमच्याकडे बिनकामाची बघा, हे काय काम करत नाही आमच्याकडे. हे आमचं शेंडे पण आमचं काम करते बघा. कर आता तरी. वाव, सो ब्युटिफुल. अन्ना ब्युटिफुल. नाही एक बांधायला तेव्हा एकच. बांधलंय सर्व मंडपी. आणि इकडे बांधायचं काम चालू आहे. तिरडा आणि सोनतीळ दोघ जण बांधतायत. मी पण बांधून दाखवलं. मस्त वाटते आता मंडपी. सोनू काय काम केलं? भूक लागली तुला? काय सोनू? काम नाही करता किती भूक लागली. डेकोरेशन झालंय तर सिंपलच करतो आम्ही.